अंबरनाथ शहरामध्ये अद्यापही राजकीय पक्षांचे बॅनर्स आहेत. निवडणूक भरारी पथकाचे याकडे दुर्लक्ष आहे. संपूर्ण शहरामध्ये शिवसेना आणि भाजपचे बॅनर पाहायला मिळतात. आज मतदान होतंय आणि मतदान होत असताना सुद्धा आजच्या दिवशी सुद्धा अंबरनाथ शहरामध्ये राजकीय पक्षांचे बॅनर्स पाहायला मिळतात. निवडणूक भरारी पथकाने याकडे सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. चंद्रशेखर भुयार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. चंद्रशेखर, खरं तर आचारसंहिता लागू झाली की हे सगळे बॅनर्स झेंडे काढायचे असतात, मात्र आज मतदानाचा दिवस उजाडला तरी सुद्धा तिथे बॅनर्स तसेच आहेत. काय या संदर्भातले अधिक अपडेट्स आहेत? हलगर्जीपणा निवडणूक आयोगाकडनं आपल्या अंबरनाथ शहरामध्ये दिसतोय, कारण की शिवसेना असेल किंवा भाजप असेल या दोन्ही पक्षाचे मोठमोठे बॅनर शहरामध्ये विविध ठिकाणी लागलेले आहेत आणि कुठलीही कारवाई आचारसंहिता जो पथक आहे त्याने केलेली दिसत नाहीये. अशा प्रकारे एकीकडे निवडणूक चालू आहे, आचारसंहिता लागू झालेली आहे, रात्री 10 वाजल्यापासून पूर्णतः प्रचार बंदी आहे आणि असं असतानाही पूर्ण शहरामध्ये विविध राजकीय पक्षांचे बॅनर लागलेले आहेत. निवडणूक आयोग काय करतोय अशा प्रकारचा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जातोय. एकीकडे तुम्ही नागरिकांना सांगतायत की मतदानाचा हक्क बजावा आणि एक चांगल्या प्रकारची निवडणूक इथे पार पडावी अशी अपेक्षा असताना अशा प्रकारचे राजकीय बॅनर पक्षांचे बॅनर हटवले जात नाहीये. हा एक मोठा चर्चेचा विषय शहरात ठरलेला आहे. अगदी चंद्रशेखर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीमध्ये बोगस मतदारांनी मतदान केलेलं आहे. म्हणजे मतदार तिथे आणले गेलेले आहेत असा आरोप केला जातोय. त्यामुळे त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत? फडणवीस आणि शिंदेच्या एकामागून एक सभा झालेल्या आहेत, त्यामुळे दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा सुद्धा इथे पडायला लागली आहे. निश्चितच अंबरनाथ शहरामध्ये भाजपकडे तेजस्वी कणझोले आणि शिवसेनेकडून मनीषा वाळेकर यांच्यामध्ये थेट लढत आपल्याला पाहायला मिळते. मुख्यमंत्र्यांची इथे एक सभा झाली, तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 3 सभा या शहरामध्ये पार पडल्या. श्रीकांत शिंदे यांचा प्रतिष्ठेचा हा स्वतःचा मतदारसंघ असल्यामुळे ही लढत ही प्रतिष्ठेची केलेली आहे. शिवसेनेचं अनेक वर्ष या अंबरनाथ शहरावर सत्ता राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे आता हा जो मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा झालेला आहे. आणि दुसरी धक्कादायक बाब म्हणजे काल रात्रीच्या सुमारास कोसगाव जो परिसर आहे या परिसरामध्ये एक मंगल कार्यालय आहे आणि या मंगल कार्यालयामध्ये 500 ते 600 मतदार आणून ठेवल्याचा आरोप काँग्रेस आणि शिवसेनेने भाजपने केलेला आहे. आणि या दोन्ही पक्षांचे जे कार्यकर्ते होते ते रात्रीपासूनच या कार्यालयाच्या बाहेर ठाम मांडून बसले होते. सकाळी पोलिसांनी पथक तिथे आलं आणि या सर्व जे काही मतदार होते, जे काही बोगस मतदार आहेत असा आरोप ज्या काँग्रेसने केला होता, या सगळ्या मतदारांना एका गाडीमध्ये ठेवून पोलीस घेऊन गेलेले आहेत. आता ते कुठे नेलेले आहेत, त्यांच्यावर काय कारवाई होते अजूनही त्याची माहिती मिळाली नाहीये. आता अशा प्रकारे विविध ठिकाणी असे बोगस मतदार आणण्याचा आरोप काँग्रेसने केलेला आहे. अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे आज अमरनाथमध्ये कशा पद्धतीने मतदान होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.